नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मूळ कटोरीपासून कटोरी वाढवायची कशी आणि त्यापासून टू पीस कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने टू पीस कटोरीचं पॅटर्न कशा पद्धतीने बनवायचं ते सविस्तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघा, ही जी मूळ कटोरी आहे जशाच तशी ठेवलेली आहे, ड्रॉ करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, या दोन्ही जागेवरती मी पाव इंच वाढवलं. या ठिकाणी 2.5 इंच वाढवलेलं आहे. सरळ खाली अर्धा इंच वाढवायचा आहे आणि या पद्धतीने थोडासा आकार द्यायचा आहे अर्ध्यापासून. आणि बघा, इथे ही सरळ लाईन टाकून घ्यायची आहे, म्हणजे जॉईंट करून घ्यायचं आहे. जिथे अर्धा आणि 2.5 आहे, इथून अर्धं मेजरमेंट करायचं, मेजरमेंट चेक करायचं आणि अर्धं घ्यायचं. जिथे अर्धं आहे तिथे 1.5 घ्यायचं आणि या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली कटोरी इथे वाढवली गेलेली आहे. आता या वाढीव कटोरीपासून आपल्याला काय करायचं आहे, टू पीस कटोरी कशा पद्धतीने बनते ते सविस्तर या ठिकाणी पाहायचं आहे. एकदम प्रोफेशनल पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी टू पीस कटोरीचं कटिंग दाखवणार आहे. कशी कट करायची आणि कशी वाढवायची एकदम परफेक्ट या ठिकाणी येणार आहे. तर बघा, या ठिकाणी आपण जसं कटोरीला 1.5 आणि 2.5चा टक्स देतो त्या पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. 1.5 आणि 2.5 इंचाचं इथे आपण मार्किंग करून घेणार आहोत. जिथे मार्किंग केलेलं आहे तो भाग या पद्धतीने फोल्ड करायचा आणि या पद्धतीने पुन्हा एकदा फोल्ड करायचा आहे. बघा कशा पद्धतीने फोल्ड केला आहे. हा जो मधला भाग आहे तो कातरने आपण कट करून घेतलेला आहे. बघा, आता इथे आपण पेपर पॅटर्न कटिंग करून उरलेला हा पेपर आहे. याच्यामध्ये हा जो वरचा भाग आहे जशास तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे. फक्त आपल्याला इथे खालच्या साईडला अर्धा इंच वाढवायचा आहे. तर ते कुठे वाढवायचं आहे पाहून घ्या. हे एकदा व्यवस्थित करून घेऊयात. आता इथे अर्धा इंच खाली वाढवायचं आहे. बघा, इथे अर्धा इंच वाढवायचा आहे आणि इथेही अर्धा इंच, म्हणजे एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट आपला वरचा भाग जो आहे जॉईंट देण्यासाठी शिलाई मार्जिन इथे आपल्याला वाढवायचं आहे. आता त्यानंतर इथे बघा, या पद्धतीची एक सरळ लाईन आणि त्यानंतर उभी, म्हणजे टी आकार, इंग्रजी टी आकार आपण इथे काढलेला आहे. तर तो टी आकारावरती बघा, जो आपण मार्किंग केलेला जो 1.5 आणि 2.5चा टक्स होता तो भाग सरळ लाईनमध्ये ठेवायचा आहे या पद्धतीने आणि इथे असं ड्रॉ करून घ्यायचं. बघा, इथे वरचा पॉईंट जिथे कटिंग केलेला आहे तो पॉईंट आणि खालचा पॉईंट एका सरळ लाईनमध्ये आला पाहिजे या पद्धतीने ठेवायचं आहे आणि इथे या पद्धतीने ड्रॉ करायचं. म्हणजे दोन्ही भाग आपण इथे ड्रॉ करून घेतले आणि टक्स